उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद मागण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात। आज रविवार आहे, खंडेरावांचा कुलधर्माचा दिवस आहे। राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं लाडकं कुलदैवत भगवान खंडेराव आहेत आणि महाराष्ट्राच्या वाट्याला 4 कुलदेवता म्हणून सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर हे आपल्या कुलदेवता आहेत। म्हणून सर्वप्रथम ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे तथा जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांचं निवारण करायचं आहे, त्यांनी आपली देवी कोणती, खंडोबा कोणता हे सर्वप्रथम माहीत असणं आवश्यक आहे। आणि ते जर माहीत नसेल तर मला वाटतं त्याचा सेवा करून काही उपयोग होईल असं वाटत नाही। म्हणून आपण क्षत्रपतींनी लिहिलेला क्षात्रधर्म त्या ग्रंथामध्ये राज्यातले जेवढे रहिवासी बांधव आहेत त्यांची 7000 उपकुळं आणि मुख्य 96 कुळं दिलेली आहेत। आणि त्या रकान्यामध्ये तुमचा वंश कोणता, चंद्र का सूर्य, तुमचं गोत्र कोणतं, देवी कोणती, याचा त्यात समावेश आहे। या ग्रंथाची जर पानं वाचली तर चाळली तर आपणाला निश्चितपणे ही भारतीय संस्कृती आणि तिचं महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्याला मदत होईल। मुलामुलींची विवाह जमतानासुद्धा गोत्राचा विचार केला जातो। एकच गोत्र दोघांचं असेल तर विवाह जमत नाही, म्हणून त्याला भिन्न गोत्र लागतं। या साऱ्या बाबी क्षत्रपती शिवरायांनी देशाला, संस्कृतीला आणि महाराष्ट्राला प्रदान केलेल्या आहेत, त्या आपण कृपया जाणून घ्याव्यात, इतरांपर्यंत सांगाव्यात। म्हणून सांगण्याचं प्रयोजन त्या प्रित्यर्थ आपण सकाळी भोपाळीनंतर आरतीपर्यंत या बहुविध सेवेमध्ये भाग घेताना श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपण खंडोबाची सेवा म्हणून वाचन केलेलं आहे। सेवेत खंड पडू नये, समस्यांमध्ये कुठलाही खंड निर्माण होऊ नये, त्याला खंडोबा म्हणतात। म्हणून अखंडित आध्यात्मिक सेवा आपल्या हातून घडावी, त्याला खंडोबा असं म्हणतात। म्हणून कुटुंब प्रमुखांनी प्रति रविवारी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं कृपया वाचन केल्यानं कुटुंबात शांतता, सौख्य, स्थैर्य, आपणावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, मुलाबाळांची विवाह, घरकुलं, आर्थिक समाधान, समृद्धता खंडोबाच्या सेवेनं मिळते। म्हणून कुटुंब प्रमुखांनी प्रति रविवारी हा मल्हारी सप्तशती वाचायला किमान 1 तास पुरेसा आहे। आणि तेवढा वेळ चांगल्या कामासाठी आपण का देऊ नये? त्याची फलं आपणाला 7 पारायणानंतर लागलीच मिळतात, पण फळ मिळाल्यानंतरही ती सेवा आपण निष्कामपणे करत राहावी, हा त्यामागचा उद्देश आहे। म्हणून आपण खंडोबाची आज सेवा दिवसभर करणार आहोत। जे भाग्यवंत भाविक आहेत ते मधल्या वेळेत तासाभरात त्या सेवेत इच्छा असेल त्यांनी सहभाग घ्यावा आणि इतरांपर्यंत खंडोबाच्या सेवेचं कृपया आपण महत्त्व सांगावं। तथापि आज आपल्यामध्ये हे कार्य जनमानसामध्ये, जगात, देशात, 7 समुद्राकडे मागणी खूप आहे, पोचवणारे पोस्टमन पाहिजे।
त्या दृष्टीनं सर्वप्रथम या कार्यानं मूल्य शिक्षणाला झुकतं माप दिलेलं आहे. म्हणून देशामध्ये साक्षरता वाढली, परंतु माणसं सुसंस्कारित झालेत का हा प्रश्न आहे. म्हणून साक्षरतेला संस्काराची जोड असणं जरुरीचं आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून आपण त्या दृष्टीनं एक न कळत देशाचं, धर्माचं, संस्काराचं हे व्रत जनतेपर्यंत पोचवणारे पाईक आहोत. म्हणून आपल्यामध्ये हे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. यांनी एक व्रत घेतलेलं आहे की राज्यात असणाऱ्या सर्व शाळा, विद्यापीठं, असणारे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिघांना भेटायचं आणि आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल, घराघरात पुंडलिक तयार करायचं, श्रावणबाळ तयार करायचं, तरच हे शक्य आहे. म्हणून वडीलधाऱ्यांचा सांभाळ, वृद्धांचा सांभाळ करणारे पुंडलिक घराघरात घडवणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी हा सर्व खटाटोप या कार्यातून विनामूल्य तथा सेवा म्हणून हा करण्याचा एक संकल्प आमच्या गुरुजनांनी केलेला आहे. कृपया आपल्या गावात असणाऱ्या गुरुजनांशी आपण संवाद साधून त्यांच्याकडून ही कामं आपण कृपया करून घ्यावी. तर दुसरा विभाग इथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहे. त्यांनी आपला परिचय देऊन दिवसभरासाठी एक देशसेवा आणि गोरगरिबांची सेवा आपल्या हातून घडून त्यांना सेवेकरी बनवण्याचं आपण काम करावं. त्यांना शाकाहारी, सात्विक राहायला, सुसंस्कारित होण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करावेत. त्यांना कुलधर्म, कुलाचाराचं महत्त्व सांगावं आणि ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं निवारण कसं घरच्या घरी करावं या संदर्भात ही माहिती दिवसभरासाठी हे प्रतिनिधी आपणाशी त्याचं समुपदेशन करतील, ही कृपया आपण नोंद घ्यावी. पुढचा विभाग येथे विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत आणि आता विवाहाचं सीझन सुरू झालेलं आहे. बरेच पालक लोक हवालदिल झालेले आहेत. एक तर राज्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे, ओल्या दुष्काळासारखी स्थिती आहे आणि सर्वसामान्य शेतकरी, कामकरी हा हताश आणि निराश झालेला आहे. म्हणून यासाठी गेल्या 80 वर्षापासून या कार्यातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात मुलामुलींची विवाह करण्याचा प्रघात आहे. कोणाकोणाला आवडतं त्यांनी आमच्या विवाह मंडळाकडे नोंद करावी आणि आपल्या मुलाबाळांची विवाह बिना हुंड्यानं करावी. हे कौटुंबिक सौख्य आपल्याला यातून निश्चितपणे मिळवता येईल. आणि सोबत हाही विचार आपण येताना घेऊन यावा, आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींचे लग्न कोण करेल? सरकार करणार नाही. देशाचं रक्षण करणारे शहीद जवान, त्यांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? कोणीही करणार नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत आपणाला पोचायचं आहे. अनेक लोक फक्त बोलघेवडे असतात, प्रत्यक्षात कृती करत नाही, अशी माणसं फार आहेत. म्हणून त्यांच्या नादी न लागता जीवात जीव घालावा, प्राणात प्राण घालावा, राह राह शोध घ्यावा, परात्तरांचा या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांनी जे आपणाला वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण महाराष्ट्रात, भारतात आर्तपीडित दुःखितांपर्यंत शक्य तेवढी आपल्याला जेवढी आहे तेवढी सढळ हातानं त्यांना मदत करण्याचं करावं. बिकट परिस्थिती आहे आणि आगामी 2 महिन्यामध्ये पुढे काय घडणार आहे आम्ही ही माहिती वाचून दाखवणारच आहोत थोड्या वेळात. आगामी पुढील 2-3 महिन्याचा जो कालावधी आहे इंग्रजी वर्ष अखेरपर्यंतचा, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप, सुनामी, मोर्चे,
दंगली, अन्याय, अत्याचार, तिसरं महायुद्ध या गोष्टी अटळ आहेत, त्या कोणी थांबवू शकत नाही. परंतु या देशात आणि सज्जनांना याचा उपद्रव होऊ नये म्हणून सातत्यानं गावनिहाय, केंद्रनिहाय विशेष सेवा आपण यापूर्वीच सुरू केलेल्या आहेत. त्यात 100 कोटी पाठ दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे. आता इथे सप्तशती चालू आहे, मल्हारी सप्तशती चालू आहे, स्वामींचा जप चालू आहे. या गोष्टी फक्त यावर मात करू शकतील आणि त्याची तीव्रता कमी करू शकतील. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. म्हणून विवाह मंडळातून आपणाला बिना हुंड्यानं, अल्प खर्चानं गरिबांच्या मुलामुलींची विवाह करण्याला एक नामी संधी या कार्यानं दिलेली आहे. तिचा आपण कृपया लाभ घ्यावा. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. कृषीची अवस्था सध्या खूप बिकट आहे देशात आणि राज्यामध्ये. खरीप तर जवळपास गेलेलं आहे आणि काही भागात रब्बीसुद्धा येणार नाही अशा जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्यात काही पिकू शकत नाही. म्हणून हे आसमानी सुलतानी संकट या देशात काही राज्यांवर आणि आपल्या मराठवाड्यात आलेलं आहे. म्हणून आपणाला सहानुभूतीपूर्वक मानव या नात्यानं आणि माणुसकीशास्त्र या नात्यानं या गोष्टी पाळाव्या लागतील. त्याचा आपण कृपया सहानुभूती ठेवावी. आणि आपण परवाच कालच्या आठवड्यात गुरुपीठातून संबंधितांपर्यंत काही योगदान, कृपया तसलं योगदान आपण करण्याचं करावं. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात त्यांनी गरजूंपर्यंत दवा, औषधं, अनेक खूप वाताहत झालेली आहे, अनेक माणसं अंथरुणावर खिळलेली आहे, त्यांच्यापर्यंत पोचणं, दवा देणं, त्यांना उभारी देणं, त्यांना मदत करणं. आणि इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा, शेवटची भेट घ्यायला. त्यांना धीर, दिलासा आणि दवा देऊन स्वामी असा आशीर्वाद देतात की जेवढं दिलेलं आयुष्य आहे तेवढं त्यांना निरोगी बनवतात, ठणठणीत बनवतात. म्हणून हा दवा डॉक्टरांनी आणलेला आहे. तो कॅन्सरवर मात करणारा आहे. त्याचं नाव रानभेंडी, सप्तरंगी, तिचा काढा, वेखंड, हे 3 प्रकारचे कॅन्सर बरे होतात. ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्यांना सप्तरंगी मूळ किंवा त्याचा काढा दिल्यानं सर्व प्रकारचे कॅन्सर बरे होतात. ज्यांना घशाचा किंवा रक्ताचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी आहे. ज्यांना पोटात गाठीचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी वेखंड आहे. अर्थात ही औषधं थोडी कडू तुरट आहे, डोळे झाकून घ्यावी लागतात. परंतु बिना वेदना, बिना केमो, बिना खर्चानं कॅन्सर बरा करण्याला नामी संधी आहे. कॅन्सर म्हटला म्हणजे त्यावर उपचारच नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. लाखो रुपये खर्च होतात, परिणाम काही होत नाही हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या भाषेत वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे या उक्तीप्रमाणे आपणाला या आजारावर मात करण्याला, त्याची पथ्य पाळण्याला या कार्याने एक संधी दिलेली आहे. पथ्य अशी आहे, त्या पेपरच्या मागच्या बाजूवर हिरवी मिरची, उडीद, बाजरी, मका, वांगी हे पदार्थ जर आपण कायमचे वर्ज्य केले तो रुग्ण त्यातून 100% बरा होतो. म्हणून औषधापेक्षा पथ्य महत्त्वाची आहे आणि हे सांगितलेले पदार्थ कृपया आपण वर्ज्य करावेत. परंतु वांग्याच्या बाबतीत असं आहे की महाराष्ट्राचा पाटात पुजलेला आहे. असं महाराष्ट्रात एकही घर नाही की तिथे वांगी आवडत नाही. म्हणून कृपया जे आवडतं ते आपण त्याज्य करावं.
हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून अधिक माहिती आमचे डॉक्टर आपणाशी दिवसभरासाठी जे रुग्ण आहेत, ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांनी आमच्या उभ्या असणाऱ्या डॉक्टरांशी दिवसभरासाठी कृपया संवाद साधावा. तर पुढचा विभाग इथे वास्तुतज्ञ आलेले आहेत, इंजिनियर आलेले आहेत, वास्तूतून सुद्धा अनेक गोष्टी आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथानं मात करून तोडफोड न करता वास्तूवर विजय मिळवलेला आहे. मानवाच्या 3 गरजांपैकी अन्न, वस्त्र, निवारा, निवारा म्हणजे वास्तू, त्यावर मात करण्याचं बिना तोडफोड हे शास्त्र ज्ञानदान 1 ते 4 मधून जनतेपर्यंत गेली 40 वर्षापासून आपण पोचवत आहोत. वास्तूत कोणत्या गोष्टी असाव्यात, कोणत्या नसाव्यात, त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन आपणाशी दिवसभरासाठी ते करणार आहेत. त्या मार्गदर्शनाचा कृपया आपण लाभ घ्यावा. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन आज राज्यात आणि देशात कायदा आणि कौटुंबिक जीवन, कायदा आणि अध्यात्म, कायदा आणि धर्म, कायदा आणि देश याचं संघटन यांनी केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं अनेकांना काही केंद्र उभारण्याची एक संकल्पना आहे, पण ती कायद्याच्या चाकोरीत असावी, त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. म्हणून कायद्याचा फायदा आपणाला निश्चितपणे घेता येईल. बिना कायद्यानं हे काम करू नये हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार, नंतर प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसमेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील पुढे येऊन आपला परिचय द्यावा. त्यात देश विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, या सर्व 8ही प्रतिनिधी आपणाशी दिवसभरासाठी या कार्यातून हे जे विभाग काम करतात हे अजून जनतेला माहीत नाही, जुन्या जाणकार लोकांनासुद्धा माहीत नाही या कार्यातून काय काय कामं केली जातात. कृपया ती माहिती घ्यावी की या कार्यातून देशासाठी, देशहितासाठी, देशरक्षणासाठी, आपत्कालीन निर्माण होणारी जी संकटं आहेत त्यावर मात करण्यासाठी आगामी 2 महिन्यात पुढे आमचे याज्ञिकी प्रतिनिधी आम्ही अलर्ट केलेले आहेत की येणाऱ्या त्सुनामीवर, भूकंपावर त्याची तीव्रता कमी करून मात करण्याचं काम याज्ञिकी प्रतिनिधींकडे सोपवलेला आहे. हा मारुतीचा ध्वज आहे. हा जर आपण गावोगावी घरोघरी लावला, मोजून 3 मिनिटात त्सुनामी थांबते. त्याखाली बसून हनुमान चालिसा, लांगुलास्त्र जर वाचलं, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. का? मारुती राया हे वायुपुत्र आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. खूप तपशिलात आम्ही बोलणार नाही. तर हे समोर ओरिसातून भुवनेश्वर यंत्र आणलेलं आहे. ते जर प्रत्येक मारुती मंदिरात स्थापन केलं, त्या गावाचं रक्षण होईल. भूकंप होतील पण छोटे होतील, मोठे होणार नाहीत. आगामी काळामध्ये 8 ते 10 रिश्टर भूकंप जगात आणि देशात होणार आहे. त्यात कोणी वाचूच शकत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की ह्या जर गोष्टी आपण गावकऱ्यांना सांगितल्या, लोकप्रतिनिधींना सांगितल्या, ज्यांना माणुसकी शास्त्र विदित आहे असे लोक यात नक्की भाग घेतील. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, माणसं वाचवण्यासाठी आपण हा प्राथमिक प्रयत्न करावा. सरकार केव्हा जागं होतं? ज्यावेळी भूकंप होतो त्यावेळी JCB पाठवतो प्रेतं उकरायला. ती वेळ आमच्या भारतीयांवर येऊ नये म्हणून आपण आधीच सावध भूमिका घेऊन काम करावं हे कळकळीचं आवाहन.
पुढचाच आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला आहे. आणि खरं तर या आठवड्यात दिवाळीच्या सणाच्या पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत. आगामी 17 ऑक्टोबरपासून वसुबारसेपासून दिवाळीला प्रारंभ होतो गायीच्या पूजनानं. पंचांगकर्त्यांनी सांगितलं आहे की गो वत्स पूजनम, गाय वासराची पूजा केल्याशिवाय लक्ष्मी तुमच्या घरात आशीर्वाद देत नाही. म्हणून त्या दिवशी गो वत्स पूजनम, आपल्या कुटुंबातल्या भगिनी प्रतिनिधींनी गाय वासराची पूजा करावी, त्याला वसुबारस म्हणतात. नंतर धनत्रयोदशी आहे, धन्वंतरीच्या प्रतिकृतीची आपण पूजा करावी. निरोगी जीवन धन्वंतरींकडे मागावं, ते देवांचे वैद्य आहे आणि माणसांचे वैद्य डॉक्टर आहेत. त्यांनी मागाशी परिचय करून दिलेला आहे. 21 तारखेला दिवाळी आहे. दिवाळीबद्दल आपणाला अधिक तपशिलात आणि संक्षिप्त माहिती दिवाळी किटमध्ये दिलेली आहे की श्रीयंत्राचं पूजन लक्ष्मीला अपेक्षित आहे. म्हणून विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त याचा समावेश आहे. आणि ती सेवा ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांनी निमूटपणे केली तर त्यांना 3 आठवड्यात डोक्यावरचं कर्ज खांद्यावरी हलका होतं. आणि आमच्या अनेक जगातल्या आणि देशातल्या भगिनी रोज ही सेवा करून प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात. त्याला लक्ष्मी व्रत म्हणतात. अर्थात इथे बसलेल्या अनेक भगिनी कदाचित हे व्रत करत असतील की ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावे. धन्यवाद. बरेच हातवरती आलेले आहेत. तथापि ज्यांना माहीत नाही, हातवरती नाही, मग त्यांना कोण सांगेल? त्यांना तुम्हीच सांगायचं आहे की ही मराठी 5 अध्यायाची पोथी आणा. असेल श्रीयंत्र तर ठीक, नाही तर 3 सुपाऱ्या ठेवा. त्यांच्यासमोर विष्णू लक्ष्मी कुबेर मंत्राची सेवा करा. श्रीसूक्ताचं पठण करा, ते आपल्या नित्यसेवेत दिलेलं आहे. एकदा व्यंकटेश स्तोत्र वाचा. मराठी 5 अध्याय वाचून वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवून आपण आरती करावी. कुटुंबाला वाटीभर शेरा पुष्कळ झाला. बिना खर्चाचा सत्यनारायण हा आमच्या भगिनी करू शकतात, कारण त्याला लागणारं मटेरियल तुमच्या घरात आहे. त्याला मूठभर तांदूळ, मूठभर गहू एवढंच लागतात सुपाऱ्या ठेवायपुरते. फार स्तोम किंवा अवडंबर करायचं प्रयोजन नाही. इतक्या सोप्या साध्या पद्धतीत आज अमेरिकेसारख्या ठिकाणी, दुबईसारख्या ठिकाणी इथे काही आमचे विदेशातले प्रतिनिधी आलेले आहेत. ते बिनबोभाट सत्यनारायण विदेशात करतात आणि डोक्यावरचं कर्ज खाली आलेलं आहे. आणि डोकं टेकल्यावर निदान 4-5 तास झोप येते. त्याला खरा श्रीमंत म्हटलेला आहे. म्हणून ही श्रीमंती टिकवायची असेल तर या बाबी आपणाला माहीत असाव्या. म्हणून हा तपशील अधिक विस्तारित न सांगता मराठी अस्मितेत काम करणारा इथे भगिनी वर्ग आलेला आहे. वर्षभरात आणि आगामी येणाऱ्या दिवाळीची पूर्ण माहिती आमच्या भगिनींना सांगणार आहेत. काही शंका असल्यास आपण त्यांच्याशी संवाद साधा. त्यात वसुबारस आहे, धनत्रयोदशी आहे, नरक चतुर्दशी आहे, दिवाळी आहे, पाडवा आहे, भाऊबीज आहे. या बाबी अत्यंत सोप्या, साध्या आणि काटकसरीनं आपणाला दिवाळी करायची आहे. फटाके बिटाके फोडण्याच्या नादी लागू नका. तेवढे पैसे आपल्याला पूरग्रस्तांना पाठवता येतील आणि त्यांना पण दिवाळीत सहभागी करता येईल अशी सहानुभूतीपूर्वक आपण दिवाळी करावी. अनाठाई खर्च करू नका हाही संदेश आपण कृपया सर्वांपर्यंत आपण द्यावा. फटाके वाजवणं म्हणजे हा चंगळवाद किंवा माणुसकी शास्त्राचा अपमान होईल, म्हणून आपण असं करू नये हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण आपल्यासोबत आपल्या राज्यामध्ये जे काही दुःखित, पीडित, पूरग्रस्त लोक आहेत, जे आत्महत्या करणार आहेत
निदान तुमच्या मदतीनं त्यांच्या आत्महत्या थांबतील. अशी बिकट अवस्था सध्या राज्यातल्या काही भागांवर, काही जिल्ह्यांमध्ये, काही गावांमध्ये आहे. त्यांच्यापर्यंत आपणाला या निमित्तानं मदतीचा हात आपणाला पोचवायचा आहे. एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना येणारी दिवाळी ही सुखाची, समृद्धीची, यशाची, कर्तृत्वाची, आरोग्याची, परोपकाराची आणि काटकसरीची जावं अशी स्वामीचरणी प्रार्थना करून आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर प्रथम मौनानं भगिनी वर्ग नंबर 1च्या गेटनं समाधीमठ औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात उभ्यानं महाराजांना हात जोडून जागेवर बसतील. पाठोपाठ नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे मौनानं येतील आणि पुढील मार्गदर्शन आणि पुढील आजचा रविवार आणि पुढील सेवेला वेळ मिळावा म्हणून ज्यांना त्यात सहभाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण हे सत्र या ठिकाणी प्रार्थनेनं थांबू. श्री स्वामी समर्थ.